सत्ताधारी आणि विरोधकांच्या कारखान्यांवर सरकारची मेहरबानी असल्याचं दिसतंय। महायुतीमधील 7 नेत्यांच्या विरोधकांपैकी एका नेत्याच्या कारखान्याला जवळपास 1100 कोटींची मदत केली गेली आहे। मार्जिन मनी स्वरूपामध्ये कारखान्यांना 1100 कोटींची खिरापत वाटली गेली आहे। शिवेंद्रराजे भोसले, राजेंद्र पाटील यड्रावकर, संजय मंडलिक, हसन मुश्रीफ, अमल महाडिक, विवेक कोल्हे, चंद्रदीप नरके आणि काँग्रेसच्या दिलीपराव देशमुखांच्या कारखान्यांवर शासनाची ही मेहरबानी पाहायला मिळाली। तर नेमके हे नेते कोणते आहेत ज्यांच्या कारखान्यांवर सरकारची मेहरबानी आहे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आता बघणार आहोत। चंद्रदीप नरके आहेत, त्याचबरोबर राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत, दिलीपराव देशमुख आहेत। कोट्यवधी रुपयांची ही खिरापत आहे जी या नेत्यांच्या कारखान्यासाठी दिली गेलेली आहे। शिवेंद्रराजे भोसले, संजय मंडलिक, हसन मुश्रीफ, अमल महाडिक ही नावं सुद्धा याच्यामध्ये आहेत ज्यांच्या कारखान्यांवर सरकारची ही मेहरबानी पाहायला मिळालेली आहे। आणखी तपशील आपण या संदर्भात घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याशी याबाबत आपण बोलूया। सुशांत, या सगळ्या नेत्यांची आता नावं पुढे आलेली आहेत। कोट्यवधींचा निधी आहे जो या सगळ्या नेत्यांच्या कारखान्यावर मेहरबानी म्हणून, खिरापत म्हणून वाटला गेला असं म्हणता येईल। अगदी बरोबर आहे रिद्धी। आपण जर बघितलं असेल तर नुकताच राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आला होता आणि राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे, राज्य कर्जाच्या संकटात आहे। असं असताना कुठेतरी महायुतीचे 7 नेते आणि काँग्रेसच्या एका नेत्याच्या साखर कारखान्यावर राज्य सरकारने कुठेतरी खिरापत वाटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 1104 कोटी रुपयांचं कर्ज जे आहे ते या साखर कारखान्यांना देण्यात येणार आहे। यामध्ये प्रमुख भूमिका हीच आहे, आपण जर बघितलं असेल तर केंद्र आणि राज्य सरकारच्या काही धोरणांमुळे राज्यातील साखर कारखाने संकटात होते आणि याचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बसला होता। त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आश्वासन दिलं होतं की जे संकटात साखर कारखाने आहेत त्यांना पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल आणि त्याचा फायदा जो आहे तो महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर जे 7 साखर कारखाने आहेत सत्ताधारी पक्षाच्या आणि काँग्रेसच्या नेत्याचा साखर कारखाना, त्यामध्ये पाहिलं असेल तर राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिंदे गटाचे आमदार आहेत, त्यांना जवळपास 188.46 कोटींची मदत करण्यात आली। त्यानंतर संजय मंडलिक आहेत शिंदे गटाचे, त्यांना त्यांच्या साखर कारखान्यांना 139 कोटींची मदत जी आहे ती करण्यात येत आहे। दुसरीकडे चंद्रदीप नरके तेही शिंदे गटाचे आहेत, त्यांना 133.44 कोटी इतकं कर्ज जे आहे ते देण्यात येणार आहे। अमल महाडिक भाजपचे 165 कोटी रुपये त्यांना मदत म्हणून देण्यात येणार आहे। त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांचा आजरा सहकारी साखर कारखाना आहे, त्याला 122.68 कोटी इतकी मदत जी आहे ती करण्यात येणार। निश्चित, आणि ही जी खिरापत आता वाटली गेलेली आहे नेत्यांच्या कारखान्यांना, त्याच्यावर टीका होणं तर स्वाभाविक आहे। धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।